अजय तुमचं नाव वगैरे काय आहे? माझे नाव दुर्गा मार्कंड प्रधान. आणि तुमची वय काय आहे? वय आहे माझी 46. कोणत्या गावी राहत्या? मोरगाव वर्जोनी दाबना खेडेगाव. आणि आता हे मग तुम्हीच चालवता का? हो मी स्वतःच चालवते. शिकले का तुम्ही? कोणत्या वयामध्ये शिकले? तर ड्रायव्हर ठेवली 300 रुपये रोजी दिली दीपावलीच्या वेळेस. आणि मग मी स्वतःच शिकली. म्हणजे तुम्ही शिकाऊ म्हणली तर 2 दिवसातून शिकली. किती वयाची होती तेव्हा तुम्ही शिकले? तेव्हा मी होती 45 44 वयाची. गाडी नाही चालवलो, सायकल नाही चालवलो, काही नाही. एकाएकीच हा ऑटो. 45 वर्षामध्ये तुम्ही शिकला? 45 वर्षामध्ये. आणि कोणी स्कूटी चालवायला भीतात? हो मी स्कूटी पण नाही, काही नाही. ते गोंदिया ते वडसा रोड, मेन रोड वर, हायवेवर. आणि मग आता हे कपडे वगैरे तुम्ही कुठून आणता, काय आणता, कसे विकतात? हिंगणघाट वरून आणते. माझे मिस्टर कंपनी मध्ये आहेत लग्नाच्या अगोदर पासून. तर तिथूनच माल आणते. टिबीट कॅम्पच्या गाडीनं सायंकाळच्या ट्रॅव्हल्सनं माल येते. अच्छा. मग तुम्ही माल हे एकटेच आणता का एवढं मोठं? हो एवढा मोठा. कट्टेचे कट्टे राहते मोठे मोठे लाट मध्ये. अच्छा. मग पैसे वगैरे सगळं तुम्ही जमवत्या? मोबाईल वरून म्हणजे पे करतो. फोन पे पण समजते का तुम्हाला? हो आहे ना. पूर्ण 12वी पर्यंत शिकली फक्त. बापरे. मुलगा माझा नीट करते. मुलगी CRPF मध्ये आता लागेल. अच्छा अच्छा. 150 पैकी 100 मारलं. आदिवासी कास्ट. अच्छा तुमची आदिवासी कास्ट आहे का? आदिवासी कास्ट. अच्छा. बापरे. तुम्हाला काही सांगायचं आहे असं बायांना वगैरे काही सांगू शकता का? बायांना का सांगायचं? नाही तर ते घर आपापल्या मनानं ह्या करते. नाही तर घर बसल्या कोणी मग बिमार होऊन पडते. मला सुनाला दे पोराच्या मागे लावते, दे 2 पैसे म्हणून. माझाही मुलगा एखादी डॉक्टर झाला तर मी स्वतःचा धंदा स्वतःच करीन. काय पोराच्या भरोश्यावर दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा जोपर्यंत जमते तोपर्यंत करणार आहोत. हो बरोबर आहे. शेती पण पाहते. बापरे. पैसा आहे तर कोणी रजा मारून देते, कोणी मेरा मारून देते. हो दारू पाण्यासाठी रोजीसाठी शेती पण करते. 1.25 एकर पूर्ण. बापरे. भरपूरच आहे ना. ही तुमची ट्रॅक्स. आणि इकडे कपडे. हे कपडे कसं करत्या, काय करत्या? पहिले हातानं विकलो थैले धरून गावामध्ये. मग सायकल म्हणजे अगोदर पासूनच हे काम करता की लग्न झाल्यानंतर? नाही आता लॉकडाऊन पासून. पहिल्या लॉकडाऊन. अच्छा. म्हणजे आता 3-4 वर्ष झाले? 3-4 वर्ष म्हणजे 5-6 वर्ष झाले. मग कशी काय आयडिया आली ते कपडे विकायची, ट्रॅक्स घ्यायची? मग मी कोणाच्या वणीवर नाही जायची, कोणाला हो म्हणायची पण जायचीच नाही. घरचेच काम करायचे, दिवसभर झोपून राहायचा, टीव्ही पाहायचा, कोणाच्या घरी बसायला जायची सवय नाही. तर मग मी त्याला म्हणलो साड्या आणून द्या, मी विकते, मला लाज नाही. आणि चोरी केला तर भीती राहील. बरोबर आहे. स्वतःचा धंदा करायला कायची लाज म्हणलं. मग त्यानं 8000च्या साड्याच आणला. अच्छा. मग त्या गावात विकल्या. गावातल्या म्हणला काही बारीक कपडे आण मुलांचे. मग अशी करता करता म्हणजे 5-7 लाखाचा माल आहे माझ्याकडे. ढक्कल ठेला केली 10,000. मग 4 गावा जमवली. निमगाव आणि पिंपळगाव, रक्तोंडी न दाबना. 4 गावा करत होती ढकल ठेल्यानं. मग बँकवाले पाहत होते माझ्याकडे. ढकल बाई जात ढकल ठेल्यानं कपडे विकते. बरोबर. बँकवाले आले. अच्छा. त्यानं 1.25 लाखाचा लोन दिला. मग 50,000 घरचे भरले. अशी केली ना. मग आता चालते का भरपूर? म्हणजे कमाई वगैरे खेडेगाव मारते. मग कमाई निघते का तुमची? कमाई निघते माझी. किती कमवत असाल तर तुम्ही एका दिवसात? 6,000, 7,000, 4,000, 3,500. म्हणजे दिवसाची तुमची किती पडत असेल तर? माझी 1,000 रुपये. अच्छा. सगळं जाऊन? हो सगळं जाऊन 1,000 रुपये. चांगलं आहे, छान आहे तुमचे काम. मग असं करावं लागते. माझ्या मुलाला शुगर आहे. 7 वर्षाचा होता. अच्छा. तेव्हापासून शुगर निघाला. पोरा भरारा पावाले भगवान सुंदर दिला. आता मग त्याची सपना मी म्हणलं लोकांची सेवा कर बेटा. का बनू पोरगा हुशार आहे. मग नीट लोकांची सेवा करशील म्हणलं. पैसा म्हणे
पप्पाची 45,000 पेमेंट आहे, होईल का म्हणे. हम्म. तर मग आपण का करू म्हणे, एवढा पैसा लागेल तर म्हणे नाही करू म्हणे. तू कर म्हणलं नीट, मी तुझ्यासाठी काही करीन म्हणलं. हा. चोरी नाही केलं म्हणजे झालं ना. हा धंदा लावली तर आता सपोर्ट मुलाला देते. आता मुलाची मुलासोबत बायको कर. हो, भरपूर तुम्ही कष्ट करतात आता पोरासाठी. आता पोरासाठी आता पोरग झालं पाहिजे काहीतरी. हो, तेच आशा आहे. आता निकाल लागेल पुढच्या महिन्यामध्ये. आता अच्छा. 5 तारखेला पेपर झाला नीटचा. त्या मुलींना 150 मधून 100 मारलं. अच्छा. फिजिकल आहे 29 तारखेला हा, हा. नागपूरला. माहित पडेल. मेहनतीचा फळ भेटते म्हणा. भेटतेच, कधी नाही कधी कधी नाही भेटतेच. कधी भेटते. फक्त चोरी नाही करायचं. चोरी नाही करावाची बस. आणि हे गावामध्ये लपंड हा, नाही करायचे म्हणजे झाला ना. झालं. कोणाची चुगली नाही. हा, फक्त इमानदारीने राहायचं आपण. इमानदारीनं राहायचं. बरोबर आहे तुमची गोष्ट. करतो बाई, का करते. चांगलं आहे ना, जीवनासाठी काही ना काही करावंच लागते ना. लागेल. असे दुसऱ्याच्या वणीवर गेलो राहतो 150 एवढ्या उन्हामध्ये, मग मग कमवाच लागला राहता. हो, काढावंच लागलं असतं. काय तरी अर्धा घंटा दुसऱ्याच्या घरी बसतोच. बरोबर आहे. कोणी काही नाही म्हणत. हम्म. असं आहे ना. ठीक आहे चांगलं बाई. आहे. हो, ठीक आहे.